वसई विरार परिसरात असलेले बार आणि रेस्टॉरंट चालवायचे तरी कसे असा प्रश्न हॉटेल व्यावसायिकांना पडलेला आहे। एकीकडे शासनाने वाढवलेले भरमसाठ शुल्क यामुळे आता संपूर्ण हॉटेल व्यावसायिक हे मेटाकुटीला आलेले आहे आणि ह्या विरोधात आहे सर्व हॉटेल चालक मालक जे आहेत संघटित झाले होते। यांनी आपल्यावरील जे कर लादले याचा लवकरच निदर्शनं करत आंदोलन करण्यास पवित्रा ते घेणार असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। वसई विरार परिसरात जवळपास 200 ते 250च्या आसपास जे हॉटेल व्यावसायिक आहेत आणि यांची एक असोसिएशन वसई तालुका बार असोसिएशन या नावाने संस्था देखील आहे। मात्र सरकारने जे आहे की कशा प्रकारे टॅक्स वाढवले यावर आपण लक्ष देऊया। 2023 साली वॅट हा 5% होता आणि तब्बल 2015 मध्ये जो आहे तो 10% वाढवलेला आहे। दरवर्षी लायसन्सची फी ही 10% वाढायची आणि या वर्षी फी थेट 15% झालेली आहे। म्हणजे हॉटेल व्यावसायिक असेल त्याला लायसन्स दरवर्षी रिन्यू करायला लागतं आणि त्यासाठी त्याला दरवर्षी 10 लाख रुपये भरायला लागायचे, परंतु या वर्षीपासून त्यामध्ये 15%ची वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये प्रचंड प्रमाणाची नाराजगी पसरलेली आहे। तर दुसरीकडे एक्साईज ड्युटी जी आहे म्हणजे जी दारूवर एक्साईज ड्युटी लागते ती 60% वाढवलेली आहे। त्यामुळे सर्व दारूच्या किमती ज्या आहेत ते MRP 60% वाढलेल्या आहेत। त्यामुळे ग्राहक जे आहेत ते एकीकडे हॉटेलमध्ये येण्यासाठी पाठ फिरवत आहेत। वसई विरार परिसरात मुंबईसारखा हॉटेल व्यावसायिकांचा हवा तसा धंदा नाही, कारण दिवसा जर बघितलं तर हॉटेलचे धंदे जे आहेत की ठप्प असतात। फार तुरळक कस्टमर जे आहेत की तिकडे दारू पिण्यासाठी किंवा जेवणासाठी येत असतात। खरा क्राऊड हा सॅटर्डे संडे फ्रायडे ह्या दिवशी असतो, संध्याकाळचा असतो आणि अशा प्रकारचे टॅक्सेस वाढवल्यामुळे आम्ही आमचं कंबरडं मोडणार असल्याचं हॉटेल व्यावसायिकांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध बार आहेत, समुद्र ठिकाणी हे बार वसलेले आहेत आणि तिकडे खुलेआम दारू मिळते। त्यांना कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस नाही ना, त्यांना लाईट बिल भरायचं आहे। त्यामुळे अनेक लोक जे आहेत की पैसे वाचवण्यासाठी अशा ठिकाणी जाऊन जीव धोक्यात घालून दारू पिण्याचा पर्याय निवडतात। त्यामुळे ह्या हॉटेल व्यावसायिकाचा धंदा कुठेतरी कमी झालेला आहे। त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिक आता कमालीची एकवटलेले आहेत, त्यांच्यामध्ये संतापाचं वातावरण पसरलेलं आहे आणि या विरोधात मुंबई आणि आसपासच्या लोकांना एकत्र घेऊन उग्र आंदोलन करणार असल्याचं हॉटेल व्यावसायिकांनी सांगितलेलं आहे। दरवर्षी जर असाच कर वाढत जाणार असेल तर येत्या काळात हॉटेल चालवायचे तरी कसं हा प्रश्न आता हॉटेल चालकांना पडलेला आहे। हॉटेल व्यावसायिकांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। ही जी मीटिंग आहे ही सर्वसामान्य म्हणजे माणसावरती, म्हणजे आता ही हॉटेल इंडस्ट्री जी आहे ह्या हॉटेल इंडस्ट्रीवरती जो लिकरवरती जो सरकारने जो अधिक भार लावलेला आहे, जो आता म्हणजे 60% आता ऐकायला असं आलं आहे की 60% ते वाढवत आहेत। त्याच्यानंतर ते जसं आपलं वॅट आहे तर 5% होता तो 10% केलेला आहे। एक्साईज फीज लास्ट इयरला त्यांनी 15% वाढवलेली आहे। आता ते जे गव्हर्मेंटला जसा निधी लागतो तसा ते हॉटेल इंडस्ट्रीतून घेतात। जसा ही आपली जी इंडस्ट्री आहे ती वसई तालुका नाही आहे, या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो त्यांनी जो कर वाढवायला लावलेला आहे त्या करावरून आम्हाला जो इफेक्ट येणार आहे, जर सर्वसामान्य माणसांना जसा ते लिकरवरती जे टॅक्सेस जे लावणार आहेत ते सर्वसामान्य माणसांना पण लागणार आहेत। ह्या इंडस्ट्रीवरती आमच्याकडून जे लोक काम करतात आणि जे डिपेंडंट आहेत इनडायरेक्टली त्यांना हे म्हणजे सोसावं लागणार आहे आणि ह्यातून काय होणार आहे की इनलिगल आउटलेट जे आहेत त्यांना जास्त बिझनेस मिळणार आहे। लोक हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जाऊन दारू पिणार नाही आहेत, पुढे असंच होणार आहे आणि मग ह्याला लागणारे जे कनेक्टेड जे म्हणजे बिझनेस आहेत त्या लोकांना पण ते सोसावं लागतं। याबाबत आपण काही शासनाशी बोललात काय? शासनाबरोबर म्हणजे कसं आहे की आता आहार जी महाराष्ट्रातली एक मोठी इंडस्ट्री आमची हे आहे, तर ते कंटिन्यूज म्हणजे मिनिस्ट्रीबरोबर ती मिटिंगसाठी वगैरे मागत आहेत, मीटिंग मागत आहेत, पण अजूनही आपल्याला काही मीटिंग दिलेली नाही आहे। काय शेवटची भूमिका काय असेल? शेवटची भूमिका काय असेल? शेवटची भूमिका म्हणजे असं आहे की आता आम्ही एक प्रोटेस्ट करणार आहेत। सरकारला आमचे निवेदन आता आम्ही देण्याचा एक मार्ग तयार करत आहोत की त्या जसं आम्ही एक काही बॅनर्स तयार करणार आहोत एक दिवसासाठी वगैरे काही आम्ही म्हणजे आता आमची बॉडी हे सगळे पॉईंट्स आमची लक्षात घेत आहेत की काय करू शकतो आपण आणि आपण त्या म्हणजे माध्यमातून आम्हाला सरकारबरोबर ती मीटिंग मिळेल। या सगळ्या आजच्या बैठकीमध्ये एकूण किती हॉटेल व्यावसायिक आहेत आणि या हॉटेलवरती याचा सगळा कसा इफेक्ट अर्थातच पडणार? नाही, महाराष्ट्रामध्ये 19,000 हॉटेल जे आहेत बार रेस्टॉरंट्स आहेत हे म्हणजे इनडायरेक्टली हे सगळ्यांना इफेक्ट होणारच आहे। मेरा नाम प्रीतम सिंह गोनिया, मैं वसई तालुका होटल एसोसिएशन का प्रेसिडेंट हूँ और आज हमने हमारे ऑल मेंबर्स की मीटिंग बुलाई थी
क्योंकि आपने जैसे कि न्यूज़ में देखा ही होगा, गवर्नमेंट ने एक्साइज ड्यूटी हाइक किया है, जो 300% था आज 450% हो गया है। 50 to 60% इंक्रीज परचेज प्राइस पे होगा सर्टन IMFL के गुड्स पे। उसमें कैटेगरीज है, अलग अलग में अलग अलग होगा। उससे इम्पैक्ट ये है कि आज जो डिफरेंस इन प्राइसिंग है परचेज़ का एक कंज्यूमर को, जो वाइन शॉप में है और जो हमारे परमिट रूम में है, उसमें बहुत ज़्यादा बड़ा गैप आ गया है। प्लस उसके ऊपर 10% हमें वैट भरने आता है उसके ऊपर, जो हम सेल करते हैं IMFL का। तो लास्ट मार्च 2025 से हमारी गवर्नमेंट से डिमांड रही है, हमारी रिक्वेस्ट रही है, महाराष्ट्र की सभी एसोसिएशंस ने, इवन वसई तालुका आउटलेट एसोसिएशन ने रिक्वेस्ट किया था गवर्नमेंट को कि आप कम से कम ये जो 10% वैट है उसे प्लीज़ निकाल दीजिए। और यदि कुछ आपको फिर भी रेवेन्यू में ऐसा लगता है कि उसको निकालने से रेवेन्यू कम होता है तो उसे फर्स्ट पॉइंट पे डाल दीजिए, जिससे कि वो बर्डन आगे के जो आउटलेट्स है, जैसे कि हमारा FL3 आउटलेट्स है, उस पर नहीं आता है। तो एक कंज्यूमर को इतना बड़ा डिफरेंस नहीं लगता है। अब इतना बड़ा जो स्टीप हाइक हुआ है, तो आज हमारा गवर्नमेंट से ये अनुरोध है कि प्लीज़ हमारा जो वैट है उसे निकाल दीजिए, उसे 10% वैट को निकाल दीजिए, क्योंकि एनी हाउ जो हाइक हुआ है एक्साइज ड्यूटी में, तो जो रेवेन्यू जनरेट उन्हें करना है अपनी जो भी स्कीम्स के लिए, वो ऑलरेडी उनको इससे मिल जाएगा। लेकिन इससे अगर उन्होंने नहीं निकाला है, उससे इफ़ेक्ट हमारे बिज़नेस पे ये होगा कि लोग ज़्यादा से ज़्यादा ऐसे आउटलेट्स में जाना प्रेफर करेंगे जहाँ पे 10% वैट नहीं लगता है, जो लोग कोई लाइसेंस फ़ीस नहीं भरते हैं, जो लोग वैट नहीं भरते हैं। इससे गवर्नमेंट को उल्टा लॉस होगा, क्योंकि ऐसे आउटलेट्स जो ये इलीगल आउटलेट्स होते हैं वो ना तो लाइसेंस फ़ीस भरते हैं ना वैट भरते हैं, तो सीधा सीधा गवर्नमेंट के रेवेन्यू को भी तकलीफ़ होगी। और हम जो लाइसेंस होल्डर्स हैं, जो ऑफिशियली बिजनेस करते हैं, हमें तकलीफ होगी, क्योंकि हम लाइसेंस फीस कहाँ से भरेंगे, हमारे जो ओवरहेड्स हैं उसे कैसे हैंडल करेंगे। सरकार ने आपकी डिमांड फुलफिल नहीं करे तो आगे क्या कदम उठाएंगे? हमारा एक साइलेंट प्रोटेस्ट हमने सभी अदर एसोसिएशंस को साथ में मिलके करने की कोशिश कर रहे हैं, जिसमें वसई तालुका भी होगा और अदर रीजन्स ऑफ MMR रीजन्स के एसोसिएशन और अदर महाराष्ट्र के एसोसिएशन होगी, जहाँ पे हम एक साइलेंट प्रोटेस्ट करेंगे अपने होटल्स के आगे। जो हमें मैसेज देना है गवर्नमेंट को कि आप हमारा वैट निकालिए, आप हमारी जो लाइसेंस फ़ी जो ईयर ऑन ईयर 15% 10% बढ़ रही है उसे कम कीजिए। ये जो हमारे सारे डिमांड्स हैं, हम साइलेंट प्रोटेस्ट थ्रू बैनर्स, थ्रू प्लैकार्ड्स गवर्नमेंट को देंगे। और हम चाहेंगे कि मीडिया भी इसे कवर करे, ताकि गवर्नमेंट को ये समझ में आए कि हमारा आज की तारीख का पेन क्या है। क्योंकि अगर हमने ये पेन और बर्दाश्त करते रहे तो आते समय में परमिट रूम FL3 में बिजनेस करना इम्पॉसिबल हो जाएगा।